स्वयंचा ग्रहत्याग. कपिलवस्तू सोडल्यानंतर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला. राजा बिंबिसार हे तिथे राज्य करत होता. राजगृह हे मोठमोठ्या शास्त्रज्ञानी तत्वज्ञानी आपले निवासस्थान मानले होते. हा विचार करून गंगेच्या पाण्याच्या प्रवाहाच्या पलीकडल्या दिशेने गौतम बुद्ध गेला व जाताना वाटेत प्रथम साकी नावाच्या एक ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला. त्याच्यानंतर पद्मा हा दुसऱ्या ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला व तिसरा रैवत हा ब्राह्मण ऋषीचा आश्रमात गौतम बुद्धाने राहिला व तिथे सगळ्या ठिकाणी त्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली व तिथे चांगले वागल्याच्या नंतर गौतम बुद्ध पुढे निघाल्याच्या नंतर त्या प्रदेशातील लोक गौतम बुद्धाच्या अंगावर असे भिक्षापात्र बघून आश्चर्यचकित होत व बोल जो कोणी चालत असेल ते थांबत आणि जो कोणी पळत असेल ते गौतम बुद्धाच्या पाठीमागे जात असेल. त्याच्यानंतर जो कोणी उभा असेल ते गौतम बुद्धाला नतमस्तक होत. गौतम बुद्धाच्या राजगृह आल्याच्या नंतर पांडव टेकडीच्या पायथ्याशी त्यांनी एक जागा तयार केली व तिथं छोटीशी पर्णकुटी तयार करून राहिले. राजगृह हे कपिलवस्तू पासून 400 मैल अंतरावर आहे. एवढा प्रवास गौतम बुद्धांनी पायी चालून पूर्ण केला.